नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चपातीमध्ये गूळ घालून ही कुठली रेसिपी, पण ही अगदी झटपट होणारी आहे बरं का. म्हणजे तुम्हाला वेळ खाऊ वाटणारं काम ना आता लगेच होणार आहे. आता नेमकी ही रेसिपी कुठली असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवे ती म्हणजे चपाती. तर इथं ना 4 इतक्या चपात्या आहेत बघा. ह्या ताज्या चपात्या आहेत बरं का. म्हणजे अगोदर एक 5 ते 6 तासापूर्वी केलेल्या. शिळ्या चपात्या वापरायच्या नाहीत ह्या रेसिपीसाठी. म्हणजे ना फक्त ह्या चपात्या करून थंड करून घेतल्यात बरं का पूर्णपणे. गरम चपाती वापरायची नाही. कारण का गरम चपाती खूप अशी मऊ असते का नाही, म्हणून हलकी जरा ही चपाती कडक व्हायला हवी बरं का. थोड्या वेळानंतर बघा कशी कडक जरा चपाती होती आपली, तशी व्हायला हवी. की अगदी शिळ्या चपातीपासून म्हणजे रात्री जर बनवलेल्या असतील चपात्या तर सकाळी हा पदार्थ केला तरीसुद्धा चालेल, किंवा सकाळच्या चपात्यांचा संध्याकाळी हा पदार्थ केला तरीसुद्धा चालेल. आता काय करायचं आहे, इथं 4 चपात्या आहेत. ह्या ना आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. कारण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना ह्याचा चुरा करून घेणार आहोत त्याच्यासाठी. आता इथं बघा चपातीच्या डब्यामधल्या सगळ्या चपात्या काढून घेतल्या होत्या ना, म्हणून त्याच्यामध्ये छोटासा असा तुकडा चपातीचा टाकला. कारण का डबा रिकामा ठेवायचा नसतो का नाही, म्हणून. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चपातीचे तुकडे घातलेत. मिक्सर ना चालू बंद करत फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे असा हा चपातीचा चुरा होतो. बरेच जण ह्याला भुगासुद्धा म्हणत असतील. अगदी बारीक पावडर अशी करायची नाही, असं दरदरीतच ठेवायचं आहे बघा. मी जर मिक्सर एकसारखा फिरवत राहिला ना तर मात्र ना थोड्याशा ह्या ओलसर चपात्यांचा चुरा होईल. त्यामुळे बंद चालू करत ना फिरून घ्यायचं आहे मिक्सरला. बाकीच्या सुद्धा चपात्या मोडून मिक्सरला आपण ह्याप्रमाणेच ना असं दरदरीत वाटून घेऊयात. आता तुम्हाला बघा नेमकी रेसिपी कुठली करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ह्या चपातीपासून करत आहोत चपातीचे चुरमा लाडू बरं का. ते अगदी छान कुसकुशीत तोंडात टाकता विरघळणारे, तोंडाला चव नसेल तर चव येणारे असे आपण हे लाडू करणार आहोत. आता हा आपण चपातीचा केलेला चुरा आहे ना तो मोजून घेणार आहोत. म्हणजे आपण बाकीचं जे काही साहित्य वापरणार आहोत ना लाडूमध्ये ते सर्व आपल्याला मोजून घेता येतं. म्हणून हा चपातीचा चुरा हा मोजून घ्यायचा. इथे एक वाटी घेतली बघा, हलकं दाबून घ्यायचं, ते जास्त दाबायचं नाही बरं का. बरं बघा 4 चपात्या घेतल्या होत्या त्याच्यापासून ना 3 वाटी इतका ह्या चपात्यांचा चुरा झाला आहे बघा. ह्या वाटीने मध्यमच आकाराची वाटी आहे. आता सर्व साहित्य आपण गूळ, तूप, जे खोबरं वापरणार आहे ते ह्याच वाटीने मोजून घेणार आहोत. आता हा जरा चपात्यांचा केलेला चुरा बाजूला ठेवूयात. गोडासाठी इथं वापरणार आहे गूळ. तर गूळ असा काळाच घ्यायचा, जो की केमिकल विरहित असतो, शिवाय गोडीलासुद्धा जास्त असतो बघा आणि मऊ असतो. गूळ बारीक बारीक असा ना आपल्याला चिरून घ्यायचा. अगदी तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता, पण गुळाचे अति जास्त मोठे खडे राहता कामा नाही बरं. आता गूळसुद्धा इथं मोजूनच घेणार आहे, पण तुम्हाला पुढे दाखवतेच किती मोजून घ्यायचा. चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले. इथं घेतलेलं आहे 1 वाटी इतकं खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे बरं का. 3 वाटी आपला चुरा होता का नाही चपात्यांचा त्याच्यासाठी 1 वाटी घेतलं आहे. बाकी खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. शिवाय सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी दुकानामध्ये बघा नारळाचा बुरादा, ज्याला की डेसिकेट कोकोनट म्हणतात, तो सहजपणे मिळून जातो. तो वापरला तरीसुद्धा चालेल. खोबरं अगदी जास्त काळपट रंग येऊपर्यंत भाजायचं नाही, हलकं असं भाजून घ्यायचं बघा. छान सोनेरी रंग आला की खोबरं खाली काढून घेऊयात. आणि इथं बघा 1 वाटी इतकं ना छान साजूक घट्ट तूप घेतलेलं आहे. एकूण किती तूप लागणार हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. सुरुवातीला अर्धी वाटी इतकं तूप घातलेलं आहे बरं का. आणि आता आपण जो केलेला चपात्यांचा चुरा होता तो घालून घेणार आहोत. ह्या तुपामध्ये हा चुरा ना चांगला जवळजवळ आपल्याला 10 ते 12 मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे बघा, मस्त छान मोकळा होसपर्यंत. च्या अगोदर बघा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे चुरमा लाडू दाखवले. जसं की आपण गव्हाची कणिक कशी मळतो तशीच मळायची, फक्त त्याच्यामध्ये रवा वापरायचा. आणि मग घट्ट कणिक मळून त्याचे मुटके बांधून आपण ते तळून घेतले आणि मग ना त्याचा चुरा करून त्याचे लाडू वळलेत. ज्वारीच्या पिठाचे सुद्धा चुरमा लाडू केलेले आहेत. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, शिवाय मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. बघा आणखीन 2 चमचे तूप घालून ना चांगला हलका छान तांबूस रंगोसपर्यंत मस्त हे भाजून घेतला आहे बघा चपातीचा चुरा. असा छान मोकळा व्हायला हवा, शिवाय रंग देखील बघा असा छान तांबूस आला का नाही इतपत भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती बरं का. गॅस बंद करून ना खाली कढई घेऊयात काढून. आणि पूर्णपणे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, गरम ठेवायचं नाही बरं का. आता बघा हे थंड झालेलं आहे 5 मिनटामध्येच. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गूळ, पण हे थंड झाल्यानंतरच घालायचा. कारण तुम्ही गरम असताना जर गूळ घातलात तर गुळाला उष्णता लागून गुळाचं पाणी सुटेल, शिवाय हे मिश्रण ओलसर होईल. म्हणून पूर्ण थंड झाल्यावरच गूळ घालायचा. आता बघा 3 वाटी इतका चपातीचा चुरा होता, त्याच्यासाठी इथं ना मी सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर पाव वाटी, एकूण 1.25 वाटी इतका गूळ वापरला. गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं माहिती आहे का, जितका चुरा असेल ना चपातीचा त्याच्या निम्मे गूळ घ्यायचा आहे.
पण जर नाही तर मी गूळ कमी घेतला बरं का, 1.25 वाटी इतका गूळ वापरला. अगदी तुम्ही 1.5 वाटी वापरू शकता किंवा 1 वाटीसुद्धा वापरू शकता. आता गूळ ह्याच्यामध्ये मिसळून झालं का हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घालून ना थोडं थोडं वाटून घेऊयात. मिक्सर बंद चालू करत वाटायचं आहे, नाहीतर मिश्रण ओलसर होईल बरं का. म्हणजे जो गूळ आहे त्याचा छान प्रकारे चुरा होईल आणि चुरा आणि गूळ जो आहे त्यांचा एकत्र एकजीव होईल. म्हणजे आपल्याला कुठलाही पाक करायला लागणार नाही. त्यामुळे हे पद्धत करून घ्यायची. बघा इथं सुकं खोबरं अगोदर घातलं नव्हतं मी, आत्ता घालत आहे. कारण जर अगोदर घातलं असतं तर मिक्सरला आपण वाटून घेणार होतो. मग मिक्सरला खूप बारीक झालं असतं का नाही खोबरं, म्हणून आत्ता घालायचं इथं सुकं खोबरं. आपण लाडू आता बांधणार आहोत का नाही म्हणून. आता सुकं खोबरंसुद्धा पूर्णपणे थंड केलेलं इथं घातलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये ना आपण मिसळून घेऊयात. जर तुम्हाला खोबरं बिलकुल वरती असं दिसायला नको हवं असेल, मग मिक्सरला बारीक करून घेतलात अगोदरच मिसळून तरीसुद्धा चालेल. बघा मिश्रण आपलं ओलसर आहे, लाडू सहजपणे करायला येतात. मऊ मिश्रण आहे आपलं. आता बघा इथं तडक्या पॅनमध्ये ना 1 चमच इतकं तूप गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ना अर्धा चमच इतकी खसखस घातले आणि ड्रायफ्रूट घातलेत. बारीक कट केलेले काजू आणि बदाम घातलेत. अगदी पिस्तासुद्धा घालू शकता, मनुके घालू शकता. ड्रायफ्रूट नाही घातलात तरीसुद्धा चालेल. बघा हे ड्रायफ्रूट असे तुपामध्ये छान हलका तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. छान असे हे ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे का नाही कुरकुरीतपणा त्याला येतो. त्याच्यामुळे ते दाताखाली आले ना ड्रायफ्रूट खायला छान लागतात. बाकी तुमची आवड टाकायचे न टाकायचे. आता सर्व हे मिसळून घेऊयात आपण. जर तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखर किंवा खडी साखर वापरायची असेल तर वापरू शकता. फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे साखरेची पिठी साखर करायची किंवा खडी साखरेची पिठी साखर करायची आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये घालून मिसळून लाडू बांधू शकता. फ्लेवर छान यावा, चव याच्यासाठी अर्धा चमच इतकी वेलची पूड घातले आणि थोडंसं मीठ घातले. तसं बघायला गेलं तर चपातीमध्ये आपण करताना मीठ घालतो बघा कणिक मळताना, पण आता थोडंसं मीठ घालायचं. कुठलाही पदार्थ ना बिनमिठाचा करायचा नसतो म्हणून. हे सर्व मिश्रण आपलं लाडू करण्यासाठी तयार आहे. पण लाडू करण्याच्या आधी बघा हा जो चूरा आहे ना तुम्ही असा देखील खायला देऊ शकता. वरून थोडीशी तुपाची धारसुद्धा घालू शकता. खायला 1 नंबर जबरदस्त लागतो बरं का. नाश्ता म्हणून किंवा आदल्यामधल्या वेळेत काय खायचं असेल ना तर हा चुरा खाऊ शकता. खूप भारी लागतो बरं का. तर आता आपण इथं करत आहोत ह्याचे लाडू. तर इथं मी लाडू बांधून घेणार आहे. अगदी छोटे छोटेच लाडू बांधते. म्हणजे कसं मुलांनी 1 लाडू खाल्ला ना तर तो त्यांना सरायला हवा. लाडू व्हायला जायला नको म्हणून असे छोटे छोटे लाडू बांधायचे. बघा इथं पहिला लाडू वळून झाला. किती छान दिसतोय. अगदी सहजपणे लाडू करायला येतो बघा. बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही आणि 1 नंबर चवीला भारी लागतात बरं का. म्हणजे एकदा 2 चपातीचे तरी हे लाडू करून बघा. तुम्ही वारंवार ह्या पद्धतीत लाडू करणार, मी नक्की तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. कधी कधी बघा आपल्याला नैवेद्याला काय ठेवायचं समजत नसते, पटकन होणारं काहीतरी हवं असतंय. मग तुम्ही ना पटकन असे हे चुरमा लाडू करू शकता. अगदी 2 चपातीचे केले ना तरीसुद्धा भरपूर होतात बरं का. आणि बघा आता तुम्हाला शेवटचा लाडूसुद्धा वळताना दाखवत आहे. अगदी सहजपणे वळता येतो. कुठला गुळाचा साखरेचा पाक न करताना हे लाडू तयार होतात. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना चांगले 18 ते 20 इतके आपले हे लाडू तयार होतात. इथं सर्व लाडून आपले बांधून झालेले आहेत. आणि वाव अगदी बघूनच तुम्हाला समजत असेल किती छान प्रकारे दिसतात बघा. आता तुम्हाला एक मी मोडून दाखवते. असं बघायला गेलं तर चुरमा लाडू करण्याची पूर्णपणे पद्धत वेगळी आहे. पण चुरमा लाडूपेक्षा चवीला भारी लागणारे हे चपातीचे लाडू आहेत बरं का. आता मोडताना तुम्हाला समजत असेल किती मऊ छान रसरशीत झालेत आतून. कोणाला सांगितलं ना चपातीचे हे लाडू आहेत तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही बरं का. आणि बघा आपलं इतकं तूप उरलेलं आहे 1 वाटीमधलं बरं का. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.